दिवाळी खाऊन कंटाळा आला आणि झटपटीत खायची इच्छा झाली तर फक्त आणि फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात या नाश्त्याला। आणि साहित्य बघा तुम्ही, फक्त 2 कच्च्या बटाट्यापासून आपल्याला हा नाश्ता, बटाटे उकळायची सुद्धा गरज नाहीये, फक्त 2 कच्च्या बटाट्यापासून आपण हा नाश्ता तयार करणार आहोत। इथे 2 बटाटे घेतलेले आहेत, मस्त असे वरचे साल्टा काढून घेतलेले आहे। मिक्सरमध्ये अशा पद्धतीने ह्याला कट करून घ्यायचं। याच्यामध्येच कांदा घालायचा आहे, मिरची घालायची, जे आपण घेतलं होतं ते। तुम्ही इथे कांदा स्किप सुद्धा करू शकता, पण थोडीशी चव देण्यासाठी इथे कांदा घातलेला आहे, तुम्ही स्किप केला तरी चालेल। मिरची घालायची, थोडंसं अद्रक घालायचं, याच्यामध्ये तुम्ही लसूण सुद्धा ॲड करू शकता। इथे सोप घातलेला आहे थोडंसं फ्लेवर देण्यासाठी, आणि मस्त अशी बिना पाणी घालता अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे याची। मस्त एका बाउलमध्ये ह्याला काढून घ्यायचं। बघू शकता तुम्ही याची मस्त अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे। याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करायचं असेल तर करू शकता, नाही करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही। मिक्सरचं भांडं फिरवून घेतलेलं आहे, याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये काही थोडेसे मसाले घालूया आणि हा झटपट नाश्ता तयार होतो। कुठेही याला स्किप करू नका, पटकन असा होणारा हा नाश्ता आहे। आता इथे मार्केटमध्ये मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे, त्याच्यामुळे 1 वाटी कोथिंबीर घातलेली आहे। तुम्ही जास्तीची सुद्धा कोथिंबीर घालू शकता। चवीनुसार मीठ घातले, लाल मिरची पावडर घातलेली आहे, लाल मिरची अशी बारीक कुटून घेतलेली आहे, जिरा पावडर घातलेले आहे, चाट मसाला घातलेला आहे, हळद घातलेली आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीचे आणखीन सुद्धा मसाले घालू शकता। पटकन असे मस्त ह्याला मस्त फिरवून घ्यायचं, जास्तीचं फिरवायची अजिबात ह्याला गरज नाही आहे, जसंच्या तसं। आता आपण ह्याला थोडंसं वेगळं ट्राय करूया, म्हणजे चव येण्यासाठी। इथे एक फोडणी द्यायची आहे, तेल घ्यायचं, जिरे घालायचे आणि तीळ घालायचे। तीळ ऑप्शनल आहेत, तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता, नसतील तरी नाही घातले तरी सुद्धा चालते। जिरे तर आपल्याकडे ऑलरेडी असतातच, त्याच्यामुळे जिरेची मस्त अशी खमंग फोडणी द्यायची। आणि हे जे बॅटर बनवून घेतलं होतं ते बॅटर आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं। पुढे थोडंसं ज्या आपल्या बाउलमधलं जे पाणी होतं ना, ते पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। टोटली आपलं बाउलमधलं पाणी आणि मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी करून असं 3 ते 4 चमचे पाणी आपल्याला थोडंसं इथे आपण वापरलेलं आहे। हे थोडंसं मस्त असं ग्रेव्ही करून घ्यायचं। तर आता ह्याच्यामध्ये 1 कप आपल्याला बारीक रवा घालायचा। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही बारीक करून रवा मिक्सरला घालू शकता। अशा पद्धतीचं बघा हे बॅटर तयार झालेलं आहे, घट्टसर झालेलं आहे। आता सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आणखीन एक पदार्थ ॲड करायचा आहे। मस्त असा हा नाश्ता होणार आहे। दिवाळीच्या फराळ खाऊन जर कंटाळा आला ना, तर हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। एकदा झटपटीत होतो ना, आणि खायला सुद्धा खूप छान लागतो। आणि स्वयंपाकसुद्धा तुम्ही नाईटला सुद्धा हा करू शकता, की स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर। इथे आता अर्धा कप गव्हाचं पीठ घातलेलं, जे आपण नेहमी चपाती पोळी बनवतो ना, त्याच गव्हाचं पीठ आहे हे। मस्त घालायचं आणि मस्त त्याच ह्याच्यामध्ये मळून घ्यायचं। बघा अशा पद्धतीचे कुठेही गव्हाचं पीठ घातलं असं वाटलं नाही पाहिजे, इतकं छान हे मळलं गेलेलं आहे पीठ। तुम्ही बघू शकता छान असा गोळा करून घेतलेला आहे। आता ह्याचे आपण जे 2 चपात्याचा एकच गोळा असा करून घ्यायचा आहे। थोडंसं जाडसर आणि हे पुरीसारखं आपल्याला बनवायचं आहे इथे, त्याच्यामुळे तुम्ही ह्याचे छोटे छोटे गोळे करून सुद्धा लाटू शकता, पण त्या असा टाइम लागतो। तर तुमच्याकडे टाइम असेल ना, तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता। तर इथे मी केलेल्या ह्याचे ना असे 4 असे गोळे करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। मस्त असे तुम्ही याचे छोटे छोटे करून सुद्धा लाटू शकता। आता इथे पळपुटाला वगैरे तेल लावून घ्यायचं, किंवा विदाऊट तेलाचं तुम्ही पिठामध्ये सुद्धा लाटू शकता। मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आणि तुम्ही एकाच्या डब्याच्या किंवा अशा ह्याच्या साह्याने ह्याला गोलसर असा आकार देऊन घेऊ शकता। तर टाइम नसल्यामुळे सकाळच्या वेळेस आपल्याला घाई असते, तुम्ही मुलांना सुद्धा हा नाश्ता झटपट असा करून देऊ शकता। बघू शकता जास्त जाडी नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही। छानसं असं आपल्या इकडे तेल गरम करायला ठेवायचं आपल्याला लाटून घेईपर्यंत, आणि मस्त ह्या पुऱ्या तुम्ही एका वेळेस, तुमची कढई मोठी असेल तर 4-5 तळू शकता, किंवा 2 ते 3 सुद्धा। गॅस मिडियम ठेवायचा आहे। गॅस जर फुल ठेवला तर तुम्ही पटकन ही तळी जाणार आणि आतून कच्ची राहील, त्यामुळे गॅस मस्त कशी फुगलेली आहे बघा, ठम्म अशी। तुम्ही भाज्या खायचा कंटाळा आलाय तर हे नक्की तुम्ही नाईटला सुद्धा नक्की ट्राय करू शकता, किंवा सकाळी नाश्त्यासाठी तर अजिबात झटपट होणारा हा नाश्ता आहे। तर कशी वाटली पूर्ण रेसिपी कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, आणि कुठून व्हिडिओ बघतात ते सुद्धा तुम्ही मला या कमेंटमध्ये सांगायचं आहे। कशी वाटली ही पूर्ण रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।